नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. जीसीसी टीटीसी टायपिंग परीक्षा 2026 या परीक्षेमध्ये 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेसाठी लेटर रायटिंग मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे लेटर असतात, बिझनेस लेटर असेल, पर्सनल लेटर असेल, यानंतर वेगवेगळ्या स्टाईल आहेत. इंडियन स्टाईल असेल किंवा ब्लॉक स्टाईल असेल. ब्लॉक स्टाईलसाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंडियन स्टाईलमध्ये लेटर कसं टाईप करायचं या सर्व गोष्टी शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस लेटर आणि तेही इंडियन स्टाईलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठेही हा व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ टायपिंग करणाऱ्या तुमच्या मित्रासोबत नक्कीच शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष सूचना, आपण येत्या रविवारी लाईव्ह येत आहोत आणि तेही फक्त आपल्या पेड मेंबरशिपसाठीच. जे आपले मेंबरशिप जॉईन केलेले विद्यार्थी आहेत यांच्यासाठी. जर तुम्हाला सुद्धा या मेंबरशिपमध्ये यायचं असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करा. तुम्हाला या पेड बॅचमध्ये मिळणार आहे तर 1,500 प्लस MCQ प्रत्येक विषयाच्या. यानंतर स्पीड पॅसेज आहे आणि भरपूर काही आहे, व्हिडिओ आहे, लाईव्ह सेशन आहे. तुम्हाला ही बॅच जॉईन करायचं असेल की जॉईन करा आणि सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत बिझनेस लेटर, तेही इंडियन स्टाईलमध्ये. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कम्प्युटर स्क्रीनला. कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की लेफ्ट साईडला आपल्याला जो क्वेश्चन आहे तो दिलेला आहे की बिझनेस लेटर आपल्याला टाईप करायचा आहे आणि दोन्हीही स्टाईल या इंडियन स्टाईल आहेत. सुरुवातीला आपण जी काही व्हिडिओ अपलोड केली होती बिझनेस लेटरची ती पूर्ण ही ब्लॉक स्टाईलची होती. आता आपण बिझनेस लेटरचीच व्हिडिओ अपलोड करतोय, तेही पूर्णपणे इंडियन स्टाईलमध्ये. सध्या मी पूर्णपणे टाईप करून घेतोय. पाठीमागेही सांगितलं होतं, अगोदर आपण प्रॉपर टाईप करून घ्या लेटर आणि यानंतरच प्रेझेंटेशनसाठी सुरू करायचं आहे. तर मी सध्या टाईप करून घेतोय. पहिलं जे प्रश्न आहे, हेडिंग ऑफ द कंपनी इन द सेंटर ऑफ द लाईन अँड ब्लॉक कॅपिटल लेटर, ते ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये अपेक्षित आहे. तर मी कॅपिटल लेटरमध्येच घेतोय. ज्या पद्धतीने दिसतंय त्याच पद्धतीने टाईप करायचं आहे. जे आहे ते जसं दिसतं तसं. यानंतर ईमेल. बाकी सर्व सूचना आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, पुन्हा पुन्हा त्याच रिपीट करत नाहीये मी. जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो तर लगेच जाऊन पहा, कारण याच्या अगोदरी आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. मी फक्त आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त इंडियन स्टाईल कशी टाईप करायची आणि कशी रिप्रेझेंट करायची एवढंच पाहणार आहोत. जर लेटरच्या संदर्भात काही सूचना माहिती नसतील तर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पहा, ब्लॉक कॅपिटल लेटरचा किंवा ब्लॉक स्टाईलमध्ये आपण तो अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथे जाऊन पहा. यानंतर वेबसाईट टाईप करतोय आपण मित्रांनो. यानंतर रेफरन्स नंबर. रेफरन्स नंबर आणि डेटमध्ये एकही स्पेस न देता मी टाईप करतोय. त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा नाही. मी वारंवार यापूर्वीही सांगितलेलं आहे, त्यामध्ये स्पेस देऊ नका. यानंतर टू नंतर मित्रांनो ॲड्रेस टाईप करायचा नाही, बिलकुल करायचा नाही. तो तसाच ॲज इट इज ठेवायचा आहे. यानंतर तो आपल्याला मेलिंगच्या माध्यमातून ॲड्रेस टाईप करायचा आहे. सध्या मी डायरेक्ट सब्जेक्ट घ्यायला टाईप करायला घेतोय. यानंतर रेफरन्स
त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण पॅरेग्राफ आता टाईप करायचा आहे. तर मी थोडंसं या ठिकाणी स्किप करतो आणि यानंतर आपण डायरेक्ट पुढे जाऊयात. मित्रांनो, पूर्णपणे लेटर आता आपण टाईप करून घेतलेला आहे. लेटर टाईप झाल्यानंतर आता आपल्याला अपेक्षित आहे फक्त की याला कोणत्या पद्धतीनं प्रेझेंट करायचा आहे, म्हणजेच फॉर्मॅटिंग बाकी आहे किंवा प्रेझेंटेशन बाकी आहे. तर मित्रांनो, मी या अगोदरही सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जे काही मार्गदर्शन आलेलं आहे किंवा एक बुक आलेलं आहे, बुकलेट आलेलं आहे, याच्याच माध्यमातून आपण सर्व गोष्टी सांगतोय, याच्याच माध्यमातून सर्व गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येतोय. जर तुम्हाला त्याचं बुक हवं असेल तर या अगोदरचा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी वारंवार त्याच गोष्टी सांगतोय कारण बुक त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं आहे आणि कुठे आहे. मग मित्रांनो, आता आपल्याला काम काय करायचं आहे पहा. हर एक गोष्ट त्याच बुकनुसार मी सांगतोय किंवा त्याच बुकनुसार आपण करतोय. सर्वात पहिली गोष्ट, आपल्याला हे जे हेडिंग आहे हे बोल्ड करायचं आहे आणि याची साईज जी आहे ना ही 24 ठेवायची आहे. या व्यतिरिक्त पूर्ण लेटरमध्ये कुठेही कोणत्याही टेक्स्टची साईज वाढवायची नाही. आणि पूर्ण ॲड्रेस संपलाय त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. म्हणजे ईमेल असेल, वेबसाईट असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा फॅक्स नंबर असेल, जे काही असेल त्याच्यावरती एक एक्स्ट्रा एंटर अपेक्षित आहे. यानंतर जो काही ॲड्रेस आहे तो सिलेक्ट करा आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्या. ईमेलमध्ये कोलन सहित जे काही आपला ईमेल आहे ना लिहिलेला शब्द, कोलन सहित बोल्ड करायचा आहे. वेबसाईट देखील कोलन सहित बोल्ड करायची आहे. यानंतर यांना करायचं सिलेक्ट, सेंटर अलाइनमेंट आणि यानंतर एक एक्स्ट्रा एंटर. मित्रांनो, ईमेल, वेबसाईट बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला जातो किंवा फॅक्स नंबर दिला जातो. बहुतेक वेळा हे 3 गोष्टी असतात. 3ही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा सेंटर अलाइनमेंट करून आणि ज्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा एंटर देणार आहात तिथेच तुम्हाला बॉर्डरला जाऊन बॉटम बॉर्डर अप्लाय करायची आहे. म्हणजे रेफरन्स नंबर किंवा डेटच्या वरती बॉर्डर आली पाहिजे. या अनुषंगानं रेफरन्स आणि डेटमध्ये आपण एकही स्पेस दिला नव्हता. या ठिकाणी आता आपल्याला किमान 4 टॅब द्यायचे आहेत. एकही स्पेस न देता 4 टॅब द्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. बाकी काहीही करू नका मित्रांनो. यानंतर एक एक्स्ट्राचा एंटर. मित्रांनो, आता आपल्याला टू साठी म्हणजेच ॲड्रेस टाईप करायचे आहेत. ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी. मग ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी टाईप करत असताना साहजिक आपल्याला मेलिंगला जावं लागणार आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर मेलिंगमध्ये खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. परीक्षेमध्ये एवढे सारे ऑप्शन नसणार, एवढे सारे ऑप्शन अवेलेबल नसतात. जेवढे गरजेचे आहेत तेवढेच ऑप्शन असतात. कन्फ्यूज करायला सर्व ऑप्शन दिले जात नाहीत. सध्या मात्र आपण 2016चं मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत आहे आणि मेलिंगमध्ये आपल्याला सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि टाईप अ न्यू लिस्ट यावरती क्लिक करायचं. आता शक्यतो टाईप करत असताना आपल्याला 2 पद्धतीने टाईप करायचं आहे. फर्स्ट नेममध्ये ज्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीचं नाव आणि ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 या पद्धतीने जायचं आहे. विदाऊट स्पेलिंग मिस्टेक, एकही स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. चला मग आता आपण ॲड्रेस टाईप करूया. मित्रांनो, यामध्ये एकही स्पेलिंग मिस्टेक नकोय. तुमचा कॉमा असेल तर इथेच कॉमा द्या, पुढे घेऊ नका. यानंतर ॲड्रेस 1, नंतर ॲड्रेस लाईन 2, यानंतर न्यू एंट्रीवरती क्लिक केला आणि दुसरी एंट्री मी टाकतोय.
त्यानंतर आपण ॲड्रेस लाईन 1, स्पेलिंग मिस्टेक असेल तर लगेच चेक करून घ्या मित्रांनो, नंतर खूप सारा प्रॉब्लेम येतो. अगदी तुमच्या स्पेसचा सुद्धा प्रॉब्लेम नको त्यामध्ये, नंतर खूप सारे प्रॉब्लेम येतील. किंवा जरी प्रॉब्लेम आला तरी तो कसा सॉल्व्ह करायचा हेही तुम्हाला आता मी सांगून देतो. याला मी केलं ओके आणि याला नाव देतो मी समजा बिझनेस इंडेंट असं नाव दिलं आणि याला केलं मी ओके. आता मित्रांनो तुम्हाला मी इन्सर्ट आणि मर्ज फील्ड कसं करायचं पहा, पण त्या अगोदर आता ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीची स्टाईल काय दिलेली आहे, इंडेंट स्टाईल. आणि इंडेंट स्टाईल करत असताना पहिल्या ॲड्रेससाठी एक टॅब द्यायचा आहे, इन्सर्ट मर्ज फील्ड आणि फर्स्ट नेम एंटर. आता दुसऱ्यासाठी म्हणजे ॲड्रेस लाईन 1 साठी 2 टॅब द्यायचे आहेत, कारण आपल्याला इंडेंट स्टाईल सांगितलेलं आहे. 2 टॅब दिल्यानंतर ॲड्रेस लाईन 1 घ्यायची आहे. 2 टॅब दिल्याच्या नंतर ॲड्रेस लाईन 1 एंटर. आता 3 टॅब द्यायच्या, 1 2 3 आणि ॲड्रेस लाईन 2 एक एक्स्ट्राचा एंटर. आता मित्रांनो तुम्ही काय करा, लगेच प्रिव्ह्यू पाहून घ्या. आता कुठे काही स्पेलिंग मिस्टेक दिसते का चेक करा. आपण पहिला घेतलेला आहे. आता पहा, मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला काही चुका झाल्या तर त्या कशा दुरुस्त करायच्या. या ठिकाणी मला फूड अपेक्षित होतं, मी या ठिकाणी फीड असं लिहिलेलं आहे. बरं सर, आता गडबड गोंधळ झालाय. आता जर तुम्ही इथे चेंज करायला गेला तर चेंज होणार नाही, तो तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन करावं लागेल. मग आता कसं करणार, तर पहा इथं एडिट ऑप्शन अवेलेबल असणार आहे, परीक्षेमध्ये सुद्धा असणार आहे. आणि खाली तुमचा जो डेटा सोर्स आहे या पद्धतीने दिसेल. डेटा सोर्सवरती क्लिक करायचं, एडिटला जायचं आणि कुठे एडिट करायचं आहे या ठिकाणी. तर मग जे चुकलेलं आहे तुम्ही एडिट करू शकता मित्रांनो, पण यासाठी तुम्ही या पद्धतीनं जाणं अपेक्षित आहे. आणि ओके, लक्षात आलं का? याला ओके ओके करा, आपला इथं बदल झालेला असेल. ह्याच पद्धतीने तुम्हाला चेंजेस करावे लागतील, अन्यथा होणार नाहीत. दुसराही ॲड्रेस लगेच चेक करून घ्या, कारण जर स्पेलिंग मिस्टेक असतील तर तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन करावे लागतील. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, कोणत्या पद्धतीने जाणार, एडिटवरती जाणार, डेटा सोर्सला क्लिक करणार, एडिटवरती क्लिक करणार, चेंज करणार आणि ओके ओके करून बाहेर येणार. इथपर्यंत काहीही शंका नसावी. यानंतर आता पॅरेग्राफ शुड बी इंडेंट स्टाईल, कारण पॅरेग्राफला जी स्टाईल असेल तीच आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला स्टाईल द्यायची. ओके, इंडेंट स्टाईल सांगितलं याचा अर्थ आपल्याला एक टॅब देऊन पुढे जायचं आहे. सब्जेक्टला कोलन सहित पकडून बोल्ड करायचं, कोलन सहित पकडा, बोल्ड केलं आणि पुढील सर्व भाग सिलेक्ट करून अंडरलाईन करायचा. रेफरन्सला सुद्धा एक टॅब द्यायचा विथ कोलन सिलेक्ट आणि बोल्ड आणि पूर्ण पुढील सर्व भाग सिलेक्ट करून अंडरलाईन. यानंतर एक्स्ट्राचा एक एंटर. मित्रांनो आता पॅरेग्राफ शुड बी इंडेंट स्टाईल सांगितलेला आहे. प्रत्येक पॅरेग्राफ पूर्वी एक एक्स्ट्राचा एंटर देऊन ठेवा. प्रत्येक पॅरेग्राफ पूर्वी एक एक्स्ट्रा एंटर. यानंतर इंडेंट स्टाईल म्हणजे काय रे, प्रत्येक पॅरेग्राफला एक टॅब द्यायचा आहे, प्रत्येक पॅरेग्राफला एक टॅब. मग तुम्ही सुरुवातीलाही देऊ शकता, नंतरही देऊ शकता, तुमची जशी
अपेक्षा असेल त्या पद्धतीनं. यानंतर संपूर्णच्या संपूर्ण पॅरेग्राफ जो आहे थँकिंग यू पर्यंतचा सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय करायचं मित्रांनो, पूर्णपणे जस्टिफाय करायचं. यानंतर आपण युअर फेथफुलीच्या वरती एक एक्स्ट्रा एंटर दिलेला आहे, म्हणजे थँकिंग यू नंतर सुद्धा आपण एक एक्स्ट्रा एंटर दिलेला आहे. एनक्लोजर अगोदर एक एक्स्ट्रा एंटर. आता पहा मित्रांनो, बऱ्याच वेळा युअर फेथफुलीमध्ये आणि जे काही खाली नाव असेल यामध्ये हे नाव नसतं. आता युअर फेथफुली प्रोप्रायटर आणि राजधानी एक्सप्रेस लिमिटेड यांच्यामध्ये 2 एंटर द्यायचे आहेत, 1 आणि 2. आपण 2 एंटर दिले. आता कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँड साईड सांगितलेला आहे आणि 3.5 ला सेट करायचं. सिलेक्ट ज्या पद्धतीने आपण पूर्वी केलेला आहे 30 साठी सुद्धा सेमच आहे, 3.5 ला आणून सेट करायचा आणि सेंटर अलाइनमेंट. मित्रांनो, आपलं लेटर 100% पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही म्हटला सर करू का सबमिट? सबमिट करू नका. याच्यासाठी आपल्याला मेलिंगला जावं लागणार आहे. आता LMS तुम्हाला दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून तुम्हाला LMS आलेला आहे. तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा दिलेलं असावं. जर दिलं नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागणी करा मित्रांनो, कारण याच LMS मध्ये परीक्षेच्या संदर्भात जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः ते शिकवत आहेत. लेटर असेल, कम्प्युटर फंडामेंटल असेल, ईमेल असतील, स्टेटमेंट असतील, जे परीक्षेचं सॉफ्टवेअर आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत विथ डेमो एक्झाम. आणि बहुतेक माझा अनुभव आहे त्यामधलीच लेटर असतील, स्टेटमेंट असतील किंवा स्पीड पॅसेज असतील, बहुतेक त्यातलेच परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो. गॅरंटी देऊ शकत नाही, मात्र येऊ शकतात. मग तुम्ही त्याची मागणी करा आणि त्याच LMS मध्ये फिनिश अँड मर्ज हा ऑप्शन दिलेला आहे का चेक करून घ्या तुम्ही स्वतः. कारण मी LMS पाहिलेलं नाही, नवीन पाहिलेलं नाही, या अगोदरचं पाहिलेलं होतं, त्यामध्ये या सर्व गोष्टी अपडेटेड नव्हत्या. मात्र आताच मी पाहिलेलं नाही, तुम्ही पाहून घ्या स्वतः. जर त्या ठिकाणी फिनिश अँड मर्ज असेल तर त्याच्यावरती क्लिक करा, नसेल तर तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये फक्त एकच पहिलं लेटर ठेवा आणि सबमिट करा. आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस फिनिश अँड मर्ज करणार आहात तर आता नवीन 2026 साठी नियम असा आलेला आहे की फिनिश अँड मर्ज केल्यानंतर तुम्हाला जे 2 लेटर दिसतात, जसं की आता या ठिकाणी मला 2 लेटर दिसत आहेत, पहा मी तुम्हाला 2 लेटर दाखवतो. एक पहिला आपण फूडला पाठवलं होतं आणि दुसरं आपण सिल्वर पॉवरला पाठवलं होतं. 2 लेटर दिसतात. परीक्षेमध्ये तुम्हाला हे लेटर बॅकएंडला तयार होतील, तुम्हाला 2 लेटर दिसणार नाहीत, मात्र ॲड्रेस 2 दिसणार आहेत. कुठे? इथे. लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ॲड्रेस दिसणार आहेत, पहिला आणि दुसरा. परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीचे 2 लेटर दिसणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घ्या. फिनिश अँड मर्ज केल्यानंतर आणि लास्टला याला सबमिट करायचं आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये या अपडेटवर लक्ष द्या. आणि याचं तुम्हाला जर बुक अपेक्षित असेल, जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पूर्ण नियम अटी दिलेल्या आहेत, तर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पहा, ज्यामध्ये आपण ब्लॉक लेटर दिलेलं आहे, ब्लॉक स्टाईलमधलं लेटर. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे, व्यवस्थित पाहून घ्या. त्याचं बुकसुद्धा त्याच व्हिडिओमध्ये कुठे मिळेल हे सांगितलेलं आहे. आज आपण शिकलेलो आहोत की बिझनेस लेटर इंडियन स्टाईलमध्ये कसं टाईप करायचं. या पद्धतीने सर्व लेटर तुम्ही टाईप करून घ्या, नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल.
जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून देण्यात आलेलं गाईडलाईनचं बुक हवं असेल तर तुम्ही ब्लॉग स्टाईलचा व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये ते बुक कुठं आहे, कसं आहे, सर्व माहिती सांगितलेली आहे. पूर्णपणे तो व्हिडिओ पाहून घ्या. हा व्हिडिओ पाहिला नक्कीच दोन्ही व्हिडिओ तुमच्या सोबती असणाऱ्या मित्राला शेअर करा. आणि सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटूया आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये.